महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। एटापल्लीत पुन्हा नक्षलवादी हालचालींची चाहूल, कुंडम जवळ आढळली बॅनर पत्रके, परिसरात भीतीचे वातावरण। कंपन्या बंद करण्याची, ड्रोन सर्वेक्षण रोखण्याची मागणी, विरोध न करणाऱ्यांना धमकी, पोलिसांकडून तपास सुरू। गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात पिपलीबुर्गी उपपोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंडम गावाजवळ रविवारी नक्षलवादी आशयाचे बॅनर आणि पत्रके आढळून आल्याने परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे। घटनास्थळी सापडलेल्या पत्रकांमध्ये स्वतःला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित असल्याचा उल्लेख करत विविध कंपन्यांविरोधात स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। तसेच ओम साई नॅचरल कंपनी, सनफ्लॉवर आणि इतर प्रकल्प तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे। ग्रामस्थ, सरपंच आणि पोलीस पाटील यांनी या कंपन्यांना विरोध करावा असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे। पत्रकांमध्ये कंपन्यांमुळे जल, जंगल आणि जमीन धोक्यात येत असल्याचा दावा करण्यात आला असून भविष्यात स्थानिकांच्या अस्तित्वावर संकट येईल असा उल्लेख करण्यात आला आहे। तसेच कंपन्यांना समर्थन करणाऱ्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल अशी धमकी देखील देण्यात आली आहे। गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद संपला असल्याचा प्रशासनातर्फे दावा करण्यात आला होता, मात्र ही सापडलेली बॅनर जिल्ह्यातील नक्षलवाद पूर्णतः संपला नसल्याचे संकेत देत आहेत। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी हरेंद्र मडावी, गडचिरोली। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।